वसा जनसेवेचा. चिखली नगर परिषदेने तब्बल 2895 भटक्या कुत्र्यांची नसबंदी व लसीकरण केल्याचा दावा केला. मात्र माहिती अधिकारांतून समोर आलेल्या माहितीनुसार केवळ 453 GPS फोटो उपलब्ध होते. उर्वरित कामाचे पुरवठे कुठे आहेत? पशुवैद्यकीय अभिलेख, शस्त्रक्रिया नोंदी, लसीकरणाची माहिती आणि औषधांचा हिशोब नसताना कंत्राटीदाराची लाखोची देयकी नेमकी कोणत्या आधारावर मंजूर झाली? या प्रश्नाची आता चिखली नगर परिषदेच्या कारभारावर संशयाचे गंभीर ढग दाटले आहे. मंथन न्यूज अँड रिपब्लिकेशनचे सचिन सुभाष राठी यांनी 29 मे 2026 रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे या प्रकरणाची तक्रार केली होती. मात्र 80 दिवस उलटून ही कार्यवाही अथवा पत्रव्यवहार झाला नसल्याचा आरोप करीत त्यांना 18 ऑगस्ट रोजी पुन्हा स्मरणपत्र दिले आहे. राठी यांच्या निवेदनानुसार सन 2022 ते 23 ते 2025 ते 26 या काळात रोजनेची अंदाजे 46.95 लाख रुपयाची कामे दाखवण्यात आली. सप्टेंबर 2025 पर्यंत कंत्राटीदाराला करकपातीपूर्वी सुमारे 30.66 लाख रुपये अदा करण्यात आले. मात्र कुत्रा नोंदणी, नसबंदी व लसीकरण नोंदी, पशुवैद्यकीय अभिलेख, जैववैद्यकीय कचरा विल्हेवाट, लसिकांचे बॅच तपशील, औषधसाठा आणि डिजिटल अभिलेख उपलब्ध नसल्याचे नगर परिषदेने लेखी कळविल्याचा यांचा दावा आहे. विशेष म्हणजे सन 2024च्या करारात ॲनिमल बर्थ कंट्रोल रूल्स 2023 ऐवजी रद्द झालेल्या 2001 च्या नियमाचा उल्लेखही असल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. राठी यांनी आता थेट मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून राज्यातील सर्व नगरपालिका, महानगरपालिकातील या योजनेचे विशेष तांत्रिक व आर्थिक लेखापरीक्षण करण्याची मागणी केली आहे. पूर्व्यांशिवाय देयके मंजूर झाल्याने सिद्ध झाल्यास संबंधित अधिकारी आणि कंत्राटीदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. सिटी न्यूज वसा जनसेवेचा.